आई, ए आई, कुठे आहेस तू? आई नक्कीच बाबांची डायरी घेऊन बसली असेल. मी पण किती वेडा आहे. आज मला ऑफिसला सुट्टी होती तेव्हा आईबरोबर बसलो असतो, पण नाही. मी तर बेडवर पडल्या पडल्या झोपूनच गेलो. वर्ष झाले बाबांना जाऊन आणि ह्या वर्षात आईने बाबांची ती डायरी अनेकदा वाचली आहे. बाबांच्या आठवणीत डायरी छातीशी लावून आई रडत बसते. डायरीकडे पाहून आईला नेहमी बाबा जिवंत असल्याचा भास होतो. असे निखिल बोलत आईला शोधत असतो. तेवढ्यात त्याची आई आशाताई बाहेरून आल्याचे दिसताच निखिल म्हणतो, आई, हे काय, तू बाहेरून येत आहेस? मला वाटले की तू घरातच आहेस. आणि हे काय, तू किती घामाघूम झाली आहेस? दुपारच्या रखरखत्या उन्हात बाहेर जाण्याची काय गरज होती? कुठे गेली होतीस तू? ये, इथे बैस, असे म्हणत तो आईला खुर्चीवर बसण्यास सांगतो. पण आशाताईंना धाप लागल्यामुळे त्यांच्या तोंडातून काही आवाज निघत नव्हता. निखिलकडे पिशवी देत त्या अडखळत म्हणाल्या, निखिल, बेटा, सुनबाईला सांग मी लिंबू घेऊन आली आहे. बाळा, मला ग्लासभर पाणी दे, नाहीतर आता माझा जीव जाईल. आईचे बोलणे ऐकून निखिल धावत किचनमध्ये गेला आणि ग्लासभर पाणी आणून आईला दिले. पाणी पिल्यानंतर आशाताईंच्या जीवात जीव आला. निखिल म्हणाला, आई, काय गरज होती भर उन्हात जाऊन लिंबू आणि पुदिना घेऊन येण्याची? तुला मनीषाने सांगितले होते का? थांब, मी तिला विचारतो. असे बोलून निखिल मोठ्याने आवाज देऊन मनीषाला बोलावत होता. मनीषा, जरा बाहेर ये. निखिल खूप शांत स्वभावाचा माणूस होता, पण आज त्याचा अचानक मोठा आवाज ऐकून मनीषा तिच्या खोलीतून धावत बाहेर आली. तिने सासूकडे पाहिले आणि नवरा तिच्या नावाने का ओरडतो ते तिला समजले. ती म्हणाली, अहो आई, हे काय, मी तुम्हाला म्हणाले होते ना, निखिल झोपेतून उठल्यावर लिंबू घेऊन येतील, पण तुम्ही तर माझे कधीच काही ऐकत नाही. अहो, एक दिवस तुम्ही सरबताशिवाय राहूच शकता ना? काय बाई तुम्ही पण, ही असली कसली सरबत पिण्याची सवय म्हणायची? नवऱ्याकडे पाहत ती म्हणाली, अरे हो निखिल, आता बोला, तुम्ही मला का बोलावून घेतले? निखिल म्हणाला, याचा अर्थ तू लिंबू आणि पुदिना मागवले नव्हतेस? म्हणजे आई स्वतःहून बाजारात गेली होती? तेवढ्यात दुसऱ्या खोलीतून मनीषाची आई विमलाताई आल्या आणि म्हणाल्या, अहो जावई बापू, घरात एखादी मुंगी जरी आजारी पडली तरी माझ्या मुलीलाच का दोषी ठरवले जाते? तुमच्या आईला आवड आहे लिंबू पाणी पिण्याची. आम्ही तर बाहेरचे ऊन पाहून त्यांना जाऊ नका म्हणत होतो, पण ह्यांनी आमचे काही ऐकले नाही आणि असल्या उन्हात लिंबू आणायला निघून गेल्या. असे बोलून दोघी मायलेकी एकमेकींना इशाऱ्यात बोलू लागल्या. निखिल प्रेमाने आईला समजावत म्हणाला, आई, लिंबू पाणी पिण्याची एवढीही काय गरज होती? जर तुला तलफ झाली होती तर संध्याकाळपर्यंत थांबली असतीस ना, मी घेऊन आलो असतो. तू पण ना आई, लहान मुलांप्रमाणे हट्ट करतेस. आशाताई आश्चर्याने दोघी मायलेकींकडे पाहत होत्या आणि हळू आवाजात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण निखिलला काही समजले नाही. तो आईला म्हणाला, आई, ठीक आहे, मला समजले, ह्यात तुझी काही एक चूक नाही, असू देत. तो पुढे म्हणाला, बरं मनीषा, आईसाठी पटकन सरबत बनव आणि सर्वांसाठी जेवणाची ताटं वाढायला घे. आई काही वेळ आराम करेल. असे बोलून निखिल निघून गेला. निखिल गेल्याबरोबर मनीषा तिच्या सासूला म्हणाली, काय सासूबाई, एक काम धड नीट होत नाही तुमच्याकडून. एक तर अर्ध्या तासात फक्त 4 लिंबू आणि सुकलेली पुदिन्याची पाने घेऊन आलात आणि वरून तुमच्या मुलासमोर असे दाखवत होतात की मी तुम्हाला किती त्रास देते. आशाताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, पण सुनबाई, तूच तर लिंबू आणि पुदिन्याची पाने आणायला सांगितले होतेस, मग निखिल समोर खोटे का बोलत होतीस? विमलताई म्हणाल्या, विहीणबाई, तुम्ही तर अशा बोलत आहात जसे काही आता सरबत बनवल्यानंतर तुम्ही पिणारच नाहीत. एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करते
आणि एक तुम्ही आहात ज्या एवढे सुद्धा करू शकल्या नाहीत. शी. एवढे बोलून त्या मायलेकी तिथून निघून गेल्या. हे काय एक दिवसाचे नव्हते. दर 2 महिन्यातून एकदा विमलाताई मुलीच्या सासरी यायच्या आणि तेव्हा आशाताईंचे जगणे मुश्किल व्हायचे. आताही 15 दिवस राहिल्यानंतर विमलताईंच्या पतीची तब्येत थोडीशी खराब झाली म्हणून फोन आला तेव्हा त्या परत गेल्या. मनीषाची आई जेव्हा तिच्या घरी गेली तेव्हा आशाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्या मुलीसोबत राहून तिला सासूविरुद्ध भडकवण्याचे काम करत होत्या. त्यामुळे आता कमीत कमी काही दिवस तरी त्यांना त्रास देणारी एकटी सूनच असेल असे त्यांना वाटले. मनीषा तिच्या नवऱ्यासमोर म्हणजे निखिलसमोर त्याच्या आईची खूप इज्जत करायची, काळजी घ्यायची, त्यांना काय हवे नको ते पाहायची. पण नवरा घराबाहेर गेला की त्याच्या आईची इज्जत उतरवायला संकोच सुद्धा करत नव्हती. एके दिवशी मनीषाची कामवाली म्हणाली, मॅडम, माझ्या भावाच्या मुलाचे बारसे आहे, त्यामुळे काही दिवस मी कामावर येणार नाही. तेव्हा मनीषा म्हणाली, हे काय म्हणत आहेस? मग घरातील कामे कोण करणार? आणि मग काय झाडू, लादी, भांडी हे सर्व कामे मी करू? माझे हात खराब होणार नाहीत का? अगं, तुम्हा लोकांकडे खाण्यासाठी पैसे नसतात आणि बारसे, वाढदिवस, सणवार वगैरे कसे साजरे करता? डोके ठिकाणावर आहे ना तुझे? लता म्हणाली, मॅडम, मग काय बारसे, वाढदिवस, सणवार, मुंज फक्त तुम्ही मोठे लोकच साजरे करता का? आणि तसेही आम्ही आमचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी तुमच्याकडे पैसे मागतो का? नाही ना. आम्ही कष्ट करतो तेव्हाच खातो आणि सणवारसुद्धा आमच्या कष्टाच्या पैशातूनच साजरे करतो. त्यामुळे तुम्हाला मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. आम्हा गरीब लोकांच्या भावना तुम्हाला समजत नाहीत का? आणि तसे असेल तर दुसरी कामवाली शोधा. मी फालतू बोललेले अजिबात खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. आणि पुन्हा एकदा सांगते, मी उद्यापासून 4-5 दिवस काही येणार नाही. एवढे बोलून लता तिचे राहिलेले काम करायला लागली आणि मनीषा रागात तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आशाताईंनी त्या दोघींचे बोलणे ऐकले होते. थंड पाण्याचा ग्लास लताला देत त्या म्हणाल्या, लता, तू खूप थकली असशील, पाणी पिऊन घे बाळा. तेव्हा लता म्हणाली, आई, एक तुम्हीच आहात ह्या घरामध्ये ज्या गरिबांना सुद्धा माणूस समजता. तुमच्याकडे पाहूनच इथे येते, नाहीतर ह्या घरामध्ये काम करण्याची माझी इच्छाच होत नाही. आशाताई म्हणाल्या, लता, मी तुला एक विनंती करते, शक्य होईल तेवढ्या लवकर तुझ्या भाच्याचे बारसे आटोपून ये, नाहीतर तुला ठाऊक आहे घरातील सर्व कामे मला करावी लागतील. माझ्या सुनेला काही तिच्या सासूबद्दल वाटत नाही, पण जर तू मला तुझ्या आईप्रमाणे समजत असशील तर लवकर येण्याचा प्रयत्न कर. एवढे बोलून आशाताई साडीच्या पदराने आपल्या डोळ्यातील पाणी पुसायला लागल्या. लता त्यांच्याकडे पाहून मनात विचार करायला लागली, अरे देवा, का असे आयुष्य देतोस? जिथे पैसे कमावणारी मुले तर असतात, पण सासूची कदर करणारी सून नसते. ज्यांच्याकडे सासू नसते त्यांना सासू हवी असते, आणि ज्यांच्या घरी सासू आहे ते तिची इज्जत करत नाहीत. असे बोलून लता तिचे काम आटोपून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आशाताईंना पहाटे लवकर जाग आली. आंघोळ वगैरे करून देवपूजा आटोपून त्या बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसल्या. निखिलही सकाळी लवकर उठला. त्याने आईला पाहिले आणि आईकडे येऊन म्हणाला, आई, तू किती लवकर उठलीस? आणि एक तू आहेस आणि एक ती तुझी आळशी सून आहे, जिला लवकर उठायचे ठाऊकच नाही. असो आई, मी जरा वॉकिंगला जाऊन येतो, असे बोलून निखिल निघून गेला. निखिल गेल्याबरोबर तिथे मनीषा आली आणि म्हणाली, सासूबाई, तुम्ही इथे आरामात बसलात? तुम्हाला ठाऊक आहे ना, आजपासून लता कामावर येणार नाही. चला, उठा पटकन, नाश्त्याची तयारी करा. तोपर्यंत मी बंटीला झोपेतून उठवते. लक्षात ठेवा, 3-4 दिवस तुम्हाला जरा जास्तच कामे करावी लागणार आहेत.
अहो जरा आरशात जाऊन बघा, नुसत्या बसून खाता त्यामुळे तुमच्या शरीराची किती चरबी वाढली आहे. 2-4 कामे कराल तेव्हा तीही कमी होईल. बिचाऱ्या आशाताई उठल्या आणि नाश्त्याच्या तयारीला लागल्या. साधारण 1-1.5 तासानंतर मनीषा स्वयंपाक खोलीत आली आणि म्हणाली, सासूबाई आता असू देत, राहिलेले कामे मी करेन, तुम्ही थोडा वेळ आराम करा. आशाताईंना सुनेचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले की कधीच आराम करा असे न बोलणारी त्यांची सून त्यांना आराम करायला कशी काय बोलत आहे. आशाताई स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिले निखिल बाहेरून येत होता आणि तेव्हा त्यांना समजले की निखिल आलेला पाहून सुनेने त्यांना स्वयंपाक खोलीतून बाहेर पाठवले. निखिल घरात आला. त्याने आईची विचारपूस केली आणि किचनमध्ये गेला आणि बायकोला स्वयंपाक खोलीत काम करताना पाहून म्हणाला, अरे क्या बात है, आज तू स्वयंपाक करत आहेस. मनीषा म्हणाली, नेहमीच करते, पण तुम्हाला दिसत नाही. असो, आजपासून 4-5 दिवस लता कामावर येणार नाही. इथे घरातील कामे करून माझी तर तब्येत बिघडत चालली आहे. मी नाश्ता बनवला आहे, खाऊन घ्या. आणि हो, मला कामामुळे 4-5 दिवस सवड मिळणार नाही, त्यामुळे ऑफिसला जाताना बंटीलाही शाळेत सोडा. मग काय, असेच 2-3 दिवस लपाछपीचा खेळ चालत राहिला. पण सत्य कुठंपर्यंत लपून राहील. एक ना एक दिवस तर बाहेर पडतेच. 2 दिवसांनी मनीषाने तिच्या काही मैत्रिणींना आपल्या घरी चहा नाश्त्याला बोलावले. ती सासूला म्हणाली, सासूबाई भजी, चहा आणि थोडासा गाजराचा हलवा देखील बनवा. आणि गाजराचा हलवा थोडासा जास्तच बनवा, म्हणजे रात्री मी आणि हे दोघेसुद्धा खाऊ. आशाताई म्हणाल्या, सुनबाई आज माझी तब्येत काही ठीक वाटत नाही, मी नाही करू शकणार. 2-3 दिवसांनी लता येईल, तेव्हाच तू तुझ्या मैत्रिणींना घरी बोलाव. मनीषा म्हणाली, सासूबाई तुम्ही असे कसे बोलत आहात. आमचे 15 दिवसांपूर्वीच ठरले आहे, त्यामुळे मी सर्वांना आधीच फोन करून सांगितले आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, माझ्या त्या मैत्रिणींपैकी एक तुमच्या मुलाच्या बॉसची बायको आहे. जर ती नाराज झाली तर तुमच्या मुलाला नोकरीवरून काढून टाकायला सांगेल. हे ऐकताच आशाताई घाबरल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी करेन, पण एक सांगू का, आज माझी खरंच तब्येत काही ठीक वाटत नाही, त्यामुळे तूही थोडासा हातभार लावला तर बरे होईल. मनीषा निष्ठुरपणे म्हणाली, तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही गुपचूप सांगितलेले काम करा आणि मी तुम्हाला हातभार लावत बसले तर मग मी कधी तयार होऊ. एवढे बोलून मनीषा तिथून निघून गेली आणि खोलीत येऊन आपल्या आईला फोन लावून हसत घडलेला प्रकार सांगू लागली. आणि तिने तिच्या आईला सुद्धा घरी येण्यास सांगितले. विमलताई म्हणाल्या, बरोबर केलेस तू, करू देत त्या म्हातारीला काम. तू पाहशील, जर ती अशा प्रकारे काम करत राहिली तर मी सांगते तुला, त्या कामवाली लताला देखील मस्का मारावा लागणार नाही, लगेच कामावरून काढून टाक तिला. मनीषा म्हणाली, बरोबर बोलतेस तू आई. बरं ठीक आहे आई, आता फोन ठेवते. तू वेळेत ये आणि 4-5 दिवस राहण्याच्या तयारीनेच ये, असे सांगून तिने फोन ठेवला. इकडे आशाताई काम करत होत्या, पण त्यांना सारखी धाप लागत होती, त्यामुळे त्या सारख्या पाणी पित होत्या. आज त्यांची तब्येत ठीक नव्हतीच, तरीही त्यांनी सुनेने सांगितल्याप्रमाणे सर्व काही बनवले. काही वेळाने मनीषाच्या मैत्रिणी आल्या. मनीषाने सासूला आवाज दिला, पाणी घेऊन या. आशाताईंनी सर्वांसाठी पाणी आणले. मनीषा त्यांना म्हणाली, सर्व पदार्थ बनवून झाले असतील तर बाहेर घेऊन या. बिचाऱ्या आशाताईंनी एक एक करून सर्व नाश्ता टेबलवर आणून ठेवला. तेव्हा मनीषाची एक नवीन मैत्रीण म्हणाली, अगं मनीषा, तू एवढी म्हातारी कामवाली का ठेवलीस. किती सावकाश काम करते ही. अगं एखाद्या चांगल्या धडधाकट बाईला कामावर ठेव ना, जी पटपट हात चालवेल. हे बोलणे ऐकून सर्व मैत्रिणी हसायला लागल्या. आशाताई सुनेकडे पाहायला लागल्या. मनीषा म्हणाली, अगं आजकाल चांगली कामवाली मिळतेच कुठे. अरे हो,
मी तुमची ओळख करून द्यायला विसरले. हे पहा, ही कोणी कामवाली नाही तर माझी सासू आहे. तेवढ्यात दुसरी मैत्रीण हसून म्हणाली, मग तू सासूच बदलून टाक. असे बोलताच सर्वजणी जोरात हसायला लागल्या. पण त्यांच्यापैकी कोणाचेही लक्ष दरवाजात उभ्या असलेल्या निखिलकडे गेले नाही. बराच वेळ तो हे सर्व पाहत उभा होता. तेव्हा अचानक आशाताईंची नजर दरवाजाकडे गेली. तेव्हा त्या अडखळत म्हणाल्या, सुनबाई, अगं निखिल, निखिल, निखिल आलाय. तेव्हा मनीषा म्हणाली, सासूबाई, तुम्ही तुमच्या मुलाचे नाव घेऊन मला घाबरवू नका. अहो, अजून त्यांची येण्याची वेळ झाली नाही. ते जेव्हा येतील तेव्हापर्यंत ह्या सर्वजणी निघून जातील आणि मग मी हा सर्व पसारा आवरेन. त्यांना काही कळणार नाही की मी आज घरी एक छोटीशी किटी पार्टी ठेवली होती. तेव्हा निखिल मोठ्या आवाजात म्हणाला, अगं पण मनीषा, मला तर सर्व काही ठाऊक झाले आहे. मी तुमचा पराक्रम माझ्या डोळ्यांनी पाहतोय. तेव्हा अचानक मनीषाने मागे वळून पाहिले तर दरवाजात निखिल उभा होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याला पाहून मनीषा म्हणाली, निखिल, तुम्ही अचानक एवढ्या लवकर कसे आलात? तुम्ही येणार म्हणून सांगितले की नाही? तेव्हा निखिल म्हणाला, अगं हे तर खूप चांगले झाले की मी अचानक आलोय. नाहीतर फोन करून आलो असतो तर तुझा हा खरा चेहरा मला कसा दिसला असता? सकाळी जेव्हा मी ऑफिसला चाललो होतो तेव्हाच मला आईची तब्येत काहीशी ठीक वाटत नव्हती. त्यामुळे मी अर्ध्या दिवसाची सुट्टी यासाठी घेतली, कारण मला वाटले की तू घरी एकटीच आईला कशी सांभाळशील. पण इथे तर काहीच वेगळेच सुरू आहे. तेवढ्यात मनीषाची आई आली, जी त्याच शहरात राहत होती. ती असे म्हणत आत आली, मनू, अगं काय काय बनवले आहे तुझ्या सासूने? आणि किटी पार्टी संपली तर नाही ना? तेव्हा मनीषाने आईला डोळ्याने खुणावत निखिलकडे पाहण्याचा इशारा केला. निखिल म्हणाला, या, माझ्या घर संसारात आग लावण्यासाठी तुमचीच कमी होती. मुलीला चुकीचा सल्ला देण्यात तुम्ही सुद्धा काही कसर बाकी सोडली नाही. मनीषा निखिलला म्हणाली, तुम्ही सर्वांसमोर माझ्या आईशी असे का बोलत आहात? निखिल काहीही बोलला नाही. त्याने जोरात मनीषाच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, तू सर्वांसमोर माझ्या आईला कामवाली म्हणून तिचा अपमान करू शकतेस आणि मी तुझ्या आईला काहीच बोलू शकत नाही. एवढे बोलून निखिल हात जोडून सर्व बायकांना म्हणाला, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपापल्या घरी निघून जा आणि स्वतःच्या संसाराकडे जरा लक्ष द्या. तेव्हा सर्व बायका तोंड फुगवून तिथून निघून गेल्या. आशाताई निखिलचा हात धरून म्हणाल्या, बाळा, काहीही झाले तरी बायकोवर हात उचलू नये. तेव्हा निखिल रडत आपल्या आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, मला ठाऊक आहे तू मला असे संस्कार दिले नाहीस, पण ह्या बाईने मला हे सर्व करण्यास भाग पाडले. आई, मला माफ कर. तेव्हा मनीषाची आई म्हणाली, वा विहीणबाई, आधी मुलाला भडकवता आणि नंतर त्याला थांबवता सुद्धा. तेव्हा निखिल उठला आणि सासूकडे जाऊन म्हणाला, सर्वात आधी तर तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा, नाहीतर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात म्हणून. तुम्ही स्वतःचे घर तर सांभाळू शकल्या नाहीत आणि आता माझ्या घराला सुद्धा बर्बाद करत आहात. मुलगा आणि सून राहिले एकीकडे, तुम्ही तर मुलीच्या संसारात डोकावत असता. सासूबाई, जर तुम्ही चांगल्या असता तर तुमचा एकुलता एक मुलगा आणि सून तुम्हाला सोडून दुसरीकडे राहिले नसते. काहीतरी लाज बाळगा. आई आपल्या मुलीचे घर बसवते, पण तुम्ही तर तिचा संसार मोडायला निघालात. आता मला समजले, माझी आई त्या दिवशी लिंबू आणण्यासाठी बाहेर दुपारी उन्हात का गेली होती. तुम्ही दोघींनीच तिला पाठवले होते, हो ना? निखिल डोळ्यात पाणी आणून आईला म्हणाला, आई, मला माफ कर. त्या दिवशी मी तुझे बोलणे समजू शकलो नाही. मनीषाला राग आला. ती म्हणाली, मग काय मी काम करणार आणि तुमची आई फक्त बसून खाणार का? घरातील 2-4 कामे केली तर तुमची आई मरणार तर नाही ना? मनीषाचे बोलणे ऐकून निखिलची तळपायाची आग मस्तकात गेली. मग काय, त्याने पुन्हा एकदा मनीषाच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, किती उद्धट बाई आहेस तू.
माझ्या आईबद्दल असे बोलताना तुलाही आई आहे हे विसरलीस का? अरेच्चा, मी तर विसरलोच की. ज्या बाईला दुसऱ्याच्या आईला होणारा त्रास समजू शकत नाही, तिला स्वतःच्या आईला होणारा त्रास कसा समजेल? निखिल त्याच्या सासूला म्हणाला, एक लक्षात ठेवा, तुमची ही मुलगी एवढी स्वार्थी आहे की उद्या जर तुम्हाला काही झाले आणि तेव्हा जर तुम्हाला हिची गरज लागेल तेव्हा ही बाई तुमची सेवा कधीच करणार नाही. मी हे लिहून देतो. तुमचा स्वभाव पाहता मी हे बोलतोय की मी वाट पाहीन त्या दिवसाची जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येईल आणि मग तेव्हा तुम्हाला हे सर्व सहन करावे लागेल. पण आता सध्या तरी तुम्ही माझ्या घरातून निघा आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीशिवाय करमत नसेल तर तुमच्या लाडक्या लेकीला सुद्धा घेऊन जा तुमच्यासोबत. अशा स्वार्थी, उद्धट आणि लबाडबाईसोबत राहण्यापेक्षा मी एकटा राहीन आणि चांगल्या प्रकारे माझ्या आईचाही सांभाळ करेन. एवढे बोलून निखिल आईला घेऊन तिच्या खोलीत निघून गेला. विमलताईंना इच्छा नसतानाच देखील रिकाम्या हाताने परतावे लागले. 2 दिवसानंतर लता कामावर आली आणि तिने घरातील सर्व कामे हाती घेतली. तिने निखिलला मागच्या जुन्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. मनीषा त्याच्या आईला कसा त्रास देत होती तेही सांगितले. त्यामुळे आता निखिल नेहमी आपल्या आईकडे लक्ष द्यायचा. ऑफिससाठी त्याला बाहेर पडावे लागायचे, त्यामुळे त्याने घरात CCTV कॅमेरे लावून घेतले. असेच दिवस सरले आणि एके दिवशी मनीषाची आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट घेण्यास सांगितली. तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला मनीषाला फोन केला. त्या म्हणाल्या, मनीषा बेटा, माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला एकटीला जागचे उठता देखील येत नाही. मला बाथरूमला जाताना सोबत लागते आणि तुझ्या बाबांना हे काही होऊ शकत नाही. त्यामुळे तू काही दिवसांसाठी माझ्याकडे राहायला ये. हे ऐकून मनीषा लगेच म्हणाली, आई, मी आजपर्यंत माझ्या मुलाची शी सू साफ केली नाही. माझ्या मुलाचे सर्व कामे माझी सासू करत होती, तर मी तुझी अशी कामे कशी करेन? त्यापेक्षा तू तुझ्या सुनेला बोलावून घे किंवा एखादी कामवाली ठेवून घे, पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस की मी ही असली कामे करेन म्हणून. मुलीच्या तोंडून हे ऐकून तिची आई म्हणाली, अरे देवा, जावई बाप्पू बरोबर बोलले होते. तू खूप स्वार्थी आहेस. जी मुलगी दुसऱ्यांच्या आईला होणारा त्रास समजू शकत नाही, तिला आपल्या आईला होणारा त्रास कसा समजेल? पण मनीषा, एक म्हण लक्षात ठेव, करावे तसे भरावे. तुलाही एक मुलगा आहे, तू बघशील. जेव्हा केव्हा तुला सून येईल तेव्हा ती तुझ्यासोबतही असेच करेल. एवढे बोलून विमलताईंनी रागात फोन ठेवून दिला. मनीषा म्हणाली, बघा, आई असून मुलीला कसा आशीर्वाद देते आहे. निखिलने त्यांचे बोलणे ऐकले होते. तो म्हणाला, म्हणूनच म्हणतात आपण केलेल्या पापांचा हिशोब इथेच होतो. तू तुझ्या आईचे ऐकून माझ्या आईला त्रास दिला, पण आज माझी आई सुखात आहे. पण तुझ्या आईला मुलगा, मुलगी, सून असूनही गरजेच्या वेळी एकही जण जवळ नाही. त्याच्यासाठी तोंड चांगले असावे लागते. तोंड गोड असेल तर परकेसुद्धा आपले होतात. मनीषा खाली मान घालून ऐकत होती. तो पुढे म्हणाला, असो, झाले ते झाले, पण यापुढे जर तू माझ्या आईसोबत काही चुकीचे वागलीस तर मी तुला सरळ घटस्फोट देईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तेव्हा तर तुला तुझी आईसुद्धा थारा देणार नाही. व्यवस्थित या घरात राहायचे असेल तर राहा, नाहीतर तू केव्हाही जाऊ शकतेस. ह्या घरात राहायचे असेल तर माझ्या आईबरोबर आदराने वाग आणि सर्वात महत्त्वाचे, हे सर्व तुझ्यासोबत होऊ नये असे जर वाटत असेल तर आपल्या मुलालाही चांगले संस्कार दे. मग काय, त्या दिवसापासून मनीषा आदर्श सुनेप्रमाणे, आदर्श बायकोप्रमाणे वागू लागली. सासूशी बोलताना तिने कधीच मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत केली नाही. आता घरात नेहमी प्रसन्न वातावरण असायचे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.